खूप कष्ट करून आणि प्रचंड मेहनत घेऊनही तुमची कामं ऐनवेळी बिघडतात का? भरपूर नियोजन असूनही शेवटी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते का? अनेकदा आपल्याकडे साधनांची किंवा बुद्धीची कमतरता नसते, तर कमतरता असते ती कामातील सुस्पष्टतेची. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ज्या कार्यात सुस्पष्टता नसेल तिथे कितीही मोठे प्रयत्न केले तरी शेवटी अपयशच हाती येते. दासबोध व्यवस्थापन कौशल्य या मालिकेच्या 11व्या भागात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत समर्थांच्या दृष्टीने व्यवस्थापनाचा पाया असणारे अत्यंत दिव्य सूत्र, गोंधळ विरहित कार्यपद्धती. समर्थ रामदास स्वामी दासबोधात अतिशय सुंदर उपदेश करतात. अस्पष्ट बोलणे नीट नव्हे, नेमस्तपणे वर्तत जावे. याचा अर्थ असा की जेव्हा आपण एखादे कार्य किंवा संस्था चालवतो तेव्हा तिथले नियम, उद्दिष्टे आणि कामाची पद्धत यामध्ये कुठेही अस्पष्टता किंवा झाकलेवपणा नसावा. प्रत्येक सहकार्याला त्याचे कर्तव्य काय आहे याची पूर्ण आणि स्पष्ट जाणीव असायला हवी. अनेकदा व्यवस्थापक स्वतःच्या मनात एक विचार ठेवतात आणि सहकाऱ्यांना वेगळेच सांगतात. अशा दुटप्पी किंवा अस्पष्ट वर्तनामुळे संपूर्ण रचनेचा गोंधळ उडतो. आजच्या आधुनिक कॉर्पोरेट विश्वात, ज्याला आपण कम्युनिकेशन गॅप किंवा लक्षातील अस्पष्टता म्हणतो, नेमस्तपणे म्हणजेच शिस्तबद्ध आणि सुस्पष्ट राहण्याचा मार्ग सुचवला आहे. कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी आधी स्वतःच्या विचारात स्पष्टता असायला हवी. जे लीडर आपल्या उद्दिष्टांबद्दल प्रामाणिक आणि सुस्पष्ट असतात त्यांच्या पाठीशी त्यांची संपूर्ण टीम खंबीरपणे उभी राहते. पाठीमागे एक आणि समोर एक असे वागणाऱ्या लोकांचे व्यवस्थापन पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोलमडून पडते. म्हणून आपल्या संपूर्ण कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि सुस्पष्टता ठेवणे हेच समर्थांचे श्रेष्ठ व्यवस्थापन कौशल्य आहे. म्हणूनच उत्तम व्यवस्थापक होण्यासाठी आजचे सूत्र सदैव स्मरणात ठेवा. तुमचे विचार आणि तुमची कार्यपद्धती इतकी स्पष्ट आणि सात्विक असावी की तिथे संशयाला किंवा गोंधळाला कोणताही वाव उरणार नाही. जिथे स्पष्टता असते तिथेच लक्ष्मी आणि यश वास करतात. हा पवित्र विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की सामायिक करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.